एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, अंग संग माझ्या प्रभु सुनी, मीरा तो या प्रभु माझी, खाने पीने व्यवहार सारे करीतो मी याच्या माझी, श्वासोच्छवासी स्मरण करुणी याच्या संगे प्रेम करू, सदैव माझ्या समक्ष आहे दर्शन याचे सदा करू, धन्य धन्य सद्गुरु माऊली योग असा घडविला, अवतार गुरु ज्ञानाने जीवा यमापासूनी सोडविला, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. परमादरणीय परम श्रद्धेय सात्संगाची प्रेमाने बोला. आजी उत्तम सुदीन झाले दर्शन संतांचे. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम अशा कृपे आणि तुम्हा सर्व ब्रह्मज्ञानी संतांच्या कृपाशीर्वादाने किंबहुना कृपेचा आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाची फलश्रुती म्हणून आदरणीय महात्मा हरीजी तसेच तुम्ही सर्व संत महात्मा ब्रह्मज्ञानी संत तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आलेली ही सेवा खरं तर महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथपर्यंत दासची भक्ती पोहोचली असेल नसेल, दासचा भाव तिथपर्यंत पोहोचला असेल नसेल तो भाग नंतरचा आहे, परंतु तुम्हासारख्या ब्रह्मज्ञानी संतांच्या समवेत या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या दरबारामध्ये बोलण्याची बसण्याची संधी प्राप्त होत आहे. खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा दुसऱ्या सद्भाग्याची दासला तरी आवश्यकता नाही. प्रेमाने बोला. अगदी बऱ्याच वेळापासून खरं तर दास सुरुवातीला माफी मागेल, यायला उशीर झाला, ट्रॅफिक असेल, काही कारण असेल, परंतु या ठिकाणी दास वेळेवर पोहोचू शकला नाही. त्याबद्दल दास सर्व ब्रह्मज्ञानी संतांच्या चरणावरती माफी मागेल की या वेळेवर दासला पोहोचता आलं नाही आणि दास तुमच्या वचनाला मुकला. इच्छा होती बऱ्याच दिवसाची या ठिकाणी येण्याची सत्संगासाठी, बहिणीने सांगितलं, परंतु सद्गुरूने अशी कृपा केली की दासची सेवा या ठिकाणी लावली. नाव ऐकून होतो पुणेवाडी इथले आदरणीय महात्मा पुजारी साहेब त्या ठिकाणी सेवेला होते. त्यांच्या वाणीतून मुखातून ऐकलं होतं या गावाचं नाव, महात्म्यांचे जिक्र, आणि इच्छा मनामध्ये झाली होती बऱ्याच दिवसापूर्वी. परंतु सद्गुरू असा आहे की क्षणार्धामध्ये इच्छा पूर्ण करतो आपल्या भक्ताची, कारण समर्थ असा सद्गुरू सामर्थ्यवान आहे. आपल्या भक्ताच्या सदिच्छा पूर्ण करणारा एकमेव पुरुष कोण असेल तर तो सद्गुरू आहे. आणि सद्गुरूने ती दास इच्छा पूर्ण केली. खऱ्या अर्थाने तुम्हाला साधू संतांचं दर्शन दासला होतंय, भाग्याची गोष्ट आहे. दासला या ठिकाणच्या महात्म्याचे नाव सुद्धा माहिती नाहीये, फक्त आमच्या उर्मिला ताईंचा चेहरा पाहण्यात आहे, येत असतात खाडे महात्माकडे सोनईला, तिथं पाहण्यात तेवढा एक चेहरा ओळखीचा वाटला. परंतु चला सर्व ब्रह्मज्ञानी संत आहे, दास नाव माहिती जरी नसले तरी ब्रह्मज्ञानी संत म्हटले की सगळ्यांचेच नाव आले. खरोखर सद्गुरूची कृपा आहे. बघा, मानवी जीवन जगत असताना माणूस सहसा दोन पद्धतीमध्ये जीवन जगत असतो. कधी कधी माणूस जीवात्मा म्हणून जीवन जगतो, तर कधी कधी परमात्म्याच्या माध्यमातून महात्मा बनण्याचा प्रयत्न करत असतो, संत बनण्याचा प्रयत्न करत असतो. महात्मा म्हणतात प्रवाह याच पद्धतीने वाहतो. काही लोक जीवात्मे आहेत, काही लोक महात्मे आहेत, तर काही लोक परमात्मे आहेत. महात्मा म्हणतात एकाला या ठिकाणी यावं लागतं, दुसऱ्याला आणावं लागतं, तर तिसऱ्याला यावंच लागतं. एक वर्ग असा आहे तो केवळ जीवन जगतो, दुसरा वर्ग असा आहे तो जगवतो, आणि तिसरा वर्ग असा आहे तो जागवतो. केवळ जीवन जगतो त्याला माणूस म्हणतात,
अज्ञानाच्या तिमिरामध्ये कितीही पाप पुण्य करा, सज्जन म्हणून जगा, दुर्जन म्हणून जगा, चांगल्या मार्गाने प्रवास करा, वाईट मार्गाने प्रवास करा, तरी सुद्धा जो जगवतो तो परमात्मा आहे. आणि तिमिरातून जागा करतात ते संत आहेत, महात्मा आहेत. तुम्ही ते संत महात्मा आहे. जगाला जागा करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. मग भलेही मनुष्य देवाला मानत असू, कुणी मानत असू नसू, तरी सुद्धा तो जगवणारा तो आहे, तो परमात्मा आहे. भले एखादा चांगले कर्म करीत असेल, वाईट कर्म करीत असेल, तरी सुद्धा त्याला जगवणारा परमात्मा आहे. तिमिरातून जागा करणारे संत आहेत. आणि अशा संतांची पदवी या सद्गुरूंना आपल्याला बहाल केलेली आहे. बघा, भक्तीची पहिली पायरी काय असेल, भक्तीची पहिली अवस्था काय असेल, तर वेदांचं वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. पण महात्मा म्हणतात याच्यात नवल नाही आहे, याच्यात केवळ अहंकार आहे. मग नवल कशात आहे, तर वेदांचं दुसरं वाक्य आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म, की माझ्या अनुषंगाने, माझ्या संबंधाने, माझ्या साह्याने, माझ्या डोळ्याने मला जे जे दिसतंय ते ईश्वराचं रूप आहे, तो ईश्वराचा आविष्कार आहे, ते ब्रह्म आहे, तो ब्रह्माचा आविष्कार आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग त्याची पूजा नाही, याचा नाही, जप नाही, तप नाही, याच्यातल्या कशाचीच त्याला आवश्यकता पडत नाही. का तर आता तो ब्रह्मचैतन्याला प्राप्त झाला. त्यानं त्या ईश्वरामध्ये आता प्रवेश केलेला आहे. आणि आपण सर्व संत मंडळी त्या ईश्वरामध्ये प्रवेश केलेली मंडळी आहोत. गरज आहे फक्त त्या अवस्थेला प्राप्त होण्याची. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप, त्या अवस्थेला प्राप्त होण्याची. सर्वांग घटीराम देहादेही एक, सर्वांच्या घटात तो ईश्वर आहे. आपण त्याला जाणलेला आहे. सद्गुरूच्या कृपेने त्याला आपण पाहत आहोत. आत आणि बाहेर आहे, आपण ऐकतोय. सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, आपण ऐकतोय. परंतु त्या अवस्थेला जाणं महत्वाचं आहे. त्या अवस्थेपर्यंत आपल्याला जायचं आहे. जो परमात्मा सर्वत्र भरलेला आहे, अंगसंग आहे, प्रेमाने बोला, त्या परमात्म्याची सलोखित जाणीव आपल्याला ठेवायची आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली भक्ती जी आहे ती पूर्वत्वाला लागणार आहे. क्षणाक्षणाला त्याचं स्मरण करायचं आहे. आता महात्मा बोलून गेले, प्रेमाने बोला. एका महिलेनं गॅसवरती दूध ठेवलं महाराज आणि हॉलमध्ये निघून गेली. प्रेमाने बोला. गॅसवरती दूध तापायला ठेवलं, हॉलमध्ये निघून गेली. हॉलमध्ये टीव्ही चालू होता बहिणी, आणि टीव्हीवर मालिका चालू होती. आता त्या महिलेचं लक्ष टीव्हीमध्ये गेलं, मालिकेमध्ये गेलं, आणि दुधाकडे तिचं दुर्लक्ष झालं. आता दुधाकडे दुर्लक्ष झालं. दुधानं काय विचार केला, या ताईसाठी, या माईसाठी, महात्माची आईसाठी, माईसाठी एवढ्या लांबून मी प्रवास करून आलो, मग या ताईचं, माईचं, बाईचं माझ्याकडे लक्षच नसेल तर मग मी आत्महत्या करू. प्रेमाने बोला. आता दुधाची आत्महत्या म्हणजे काय, दूध उतू जाणं. संबंध महाराष्ट्र त्याला काय म्हणतो, दूध उतू जाणं. आता त्याच भांड्यातलं दूध उतू गेलं ज्याच्यामध्ये होतं. पण त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागली, जाळ पेटवावा लागला, गॅस पेटवावा लागला, ते जाळ द्यावा लागला, गॅस पेटवावा लागला. त्यावेळेस ते उतू गेलं दूध. आणि आता उतू गेलेलं दूध कसं आहे, पातेल्याच्या आत आहे आणि बाहेर सुद्धा आहे. अंग संग माझ्या प्रभू राहतो, अंग संग माझ्या प्रभू असूनी मी राहतो या प्रभू माझी. शहींशा बाबा अवतार सिंहजी महाराजांनी लिहिलेली 321 क्रमांकाचे हे शब्द आहेत. जुलै महिन्याच्या सिलेबस प्रमाणे दासने या ठिकाणी आल्याच्यानंतर दासला ते आठवलं. महात्माच्या वाणीतून श्रवण केलं. अंगसंग परमात्मा, दासच्या आधी ओवी लक्षात आली. अंगसंग माझ्या प्रभू असूनी मी राहतो या प्रभू माझी, खाणे पिणे व्यवहार सारे करीतो मी याच्या माझी. ते उतू गेलेलं दूध जे आहे आता पातेल्याच्या आत आहे, बाहेर आहे, अंगसंग आहे. परंतु त्यासाठी तो ऊर्जा स्रोत, ती ऊर्जा गॅस पेटवावा लागला. तसं आपण परमात्मा अंगसंग पाहिलाय, सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, अंगसंग पाहिलाय, आत बाहेर पाहिलाय, सर्वत्र पाहिलाय. त्यासाठी प्रक्रिया आपण केली. आपल्या जीवनामध्ये ऊर्जा स्रोत आणला सद्गुरू नावाचा. तो जीवनामध्ये ऊर्जा स्रोत आल्याच्यानंतर आपल्याला ती अवस्था प्राप्त झाली. आणि म्हणून शहीशाजी म्हणाले, अंगसंग माझ्या प्रभू असूनी मी राहतो या प्रभू माझी, खाणे पिणे व्यवहार सारे करीतो मी याच्या माझी.
याच्यामध्ये सर्व काही माझं चालू आहे, परंतु क्षणाक्षणाला आपल्याला त्याचं स्मरण होणं गरजेचं आहे. महात्मांनी सुद्धा सुंदर सांगितलं, क्षणाक्षणाला आपण जोपर्यंत, कारण हा परमात्मा खूप सुंदर वागलाय, हा देव खूप सुंदर वागलाय आपल्याशी. पहा, जन्माला येण्याची महात्माची बातमी हा भगवंत 9 महिने अगोदर देतो, बरोबर. या परमात्म्यानं जन्माला येण्याची बातमी 9 महिने आपल्याला अगोदर दिली आणि घेऊन जायची महाराज 9 मिनिट सुद्धा अगोदर देतो. हीच बातमी जर 9 महिने अगोदर आली असती तर माताजी अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक वाहिनी तुला घ्यायला येतो, मेसेज आला असता काही व्हॉट्सअपला, पत्र आला असतं काही पोस्टाने, निरोप आल्याबरोबर माणसं अटॅकनी गेली असते. खूप सुंदर वागलाय भगवंत आपल्याशी. आणि पहा, तो घेऊन जायला सुद्धा एकटा गेलोय. पहा यमदेव, त्याने काय आपल्यासारखी बाबा 4-2 माणसं हाताखाली ठेवली नाही. माझ्यासारखी जर त्याने 4-2 माणसं हाताखाली ठेवली असती तर मी म्हटलं असतं तुला पुढच्या महिन्यात देतो 50,000 दे, प्रेमाने बोला. पण ती सोय उपलब्ध नाहीये. खूप सुंदर वागलाय हा भगवंत. आणि तो पापाचा हिशोब घ्यायला सुद्धा एकटाच बसलेला आहे चित्रकूट. आणि गेल्याबरोबर आपल्याला प्रश्न विचारणार आहे का, जे आपले संत महात्मे काय मावकाद्वारे विचारत असतात. रात्र गेली, दिवस गेले, आयुष्य गेले गेले, जन्मा येऊनी काय केले. की बाबा रात्र गेली, दिवसही गेले, आयुष्यही चाललंय, तू जन्माला येऊन काय केलंय. मग त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी दर बुधवारी सत्संग केलाय. मी पुणेवाडी येतं दर बुधवारी भवनमध्ये जायचो, सत्संग करायचो. मी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्याकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे. मी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांना सद्गुरू मानलेला आहे. मी दर रविवारी सोमईची सत्संग करायचो. मी दर सोमवारी शनिवारी शेवगाची सत्संग करायचो. सांगता आलं पाहिजे महाराज, बोलता आलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी यायचंय, म्हणून सत्संग करायची. संत महात्मे या ठिकाणी येऊन आपल्याला तोच प्रयास करत आहेत, सांगत आहेत की वेळेवर या, सत्संग करा. सत्संग जर आपण नियमित करीत असू तर आपल्या या भगवंताचं श्वासाश्वासाला स्मरण राहणार आहे. नाहीतर ही मोह माया जी आहे फार प्रबळ आहे. 1-2 महिने तर आपण सत्संगला आलो नाही, संतांच्या सानिध्यात नाही आलो तर आपल्याला विसर पडतो ज्ञानाचा. आणि ते स्मरण राहण्यासाठी, त्या भगवंताचं स्मरण राहण्यासाठी शहंशाहजी म्हणाले, श्वासोच्छवासी स्मरण करून याच्या संगे प्रेम करा. की क्षणाक्षणाला याचं स्मरण करा, श्वासाश्वासाला याचं स्मरण करा आणि याच्यावरती प्रेम करा. कारण हाच आपल्या समक्ष राहणार आहे. पण माया इतकी प्रबळ आहे, याचं जर स्मरण केलं नाही, नामस्मरण केलं नाही तर आपल्याला याची जाणीव सुद्धा होत नाही. मोहमायामध्ये जर माणूस अडकला गेला, कामात अडकला गेला, सत्संगपासून संतांपासून जर दूर गेला काही महिने, तर माया इतकी प्रबळ आहे की आपल्याला इकडे येण्यास सुद्धा टाळाटाळ आपण करतो, किंवा म्हणा काही आपल्याला प्रापंचिक कामं निघतात. म्हणून क्षणाक्षणाला त्याची जर जाणीव आपल्याला ठेवायची असेल, स्मरण करायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये येऊन बसणं गरजेचं आहे. त्यावेळेस खऱ्या अर्थाने श्वासाश्वासाला आपलं त्याचं सुमरण होणार आहे. गीत सुद्धा आहे ना, हर श्वास में हो सुमरण तेरा, यूं ही बीत जाए जीवन मेरा. श्वासाश्वासाला ज्याप्रमाणे आपण श्वास घेतोय, पण दिवसभरात महात्मा सांगत असतात की आपण म्हणत नाही दिवसभर श्वास श्वास किंवा आत घेतला बाहेर सोडला म्हणत नाही, परंतु तू क्रिया चालू आहे. डोळ्याची आपली उघड झाप चालू आहे, पापणी खाली जाती वरती जाती, खाली येते वरती जाते, चालू आहे डोळ्याची उघड झाप. परंतु आपण त्याची दिवसभरातून एकदाही आठवण करत नाही पापणीची की आपली उघड झाप चालू आहे. ती आपोआप चालू असते. त्याप्रमाणे जर श्वासाश्वासाला जर नामस्मरण चालू असेल तर या भगवंताला, निराकार ईश्वराला विसरण्याची काही विशेष उरत नाही. क्षणाक्षणाला त्याची आठवण आपल्याला राहणार आहे. म्हणून श्वासोच्छवासी स्मरण करून याच्या संगे प्रेम करू, सदैव माझ्या समक्ष राहे, दर्शन याचे सदा करू. क्षणाक्षणाला त्याचं दर्शन घ्यायचं. कारण हा ईश्वर जो आहे, निराकार ईश्वर, कधी न संपणारा, विस्तार असा अखंड विस्ताराचा आहे. आपण श्रवण करत असतो काय,
आणि तो साक्षात निराकार ईश्वर जो आहे तो सद्गुरूच्या रूपाने प्रकट झालेला आहे. निराकार वस्तू आकाराशी आली, विश्रांती पै झाली विश्वजना. निराकार ब्रह्मरूप वस्तू सद्गुरूच्या रूपाने साकार रूपामध्ये आलं आणि तुमच्या आमची भटकंती संपवली, तुमचा आमचा जन्म मरणाचा फेरा चुकवला, 84 लाख योनीचा फेरा चुकवला. समर्थ असा सद्गुरू, असंख्य सद्गुरू आपण पाहतोय, मग आपण ऐकतोय, श्रवण करतोय. महात्मा सांगत असतात नेहमी की चॅनल बदललं की सद्गुरू बदलतात, परंतु हा सद्गुरू जो आहे तो साक्षात निराकार ईश्वर आहे आणि तुम्हा आम्हाला तुमचं आमचं जन्ममरण चुकवण्यासाठी हा या सगुण रूपामध्ये आलेला आहे आणि स्वतःच्याच स्वरूपाची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. महात्मा म्हणतात, एक विनोदी वाक्य आहे, थंडीचे दिवस होते, थंडीला थंडी वाजत होती म्हणून थंडी थंड पडली. प्रेमाने बोला. थंडीचे दिवस होते, थंडीला थंडी वाजत होती म्हणून थंडी थंड पडली. दिवस कशाचे होते महात्माजी? थंडीचे. काय वाजत होती? थंडी. कोणाला वाजत होती? थंडीला. कोण थंड पडलं? थंडी. तुम्ही म्हणताला तर आम्ही थंड पडलो. प्रेमाने बोला. म्हणजे काय? नाथाच्या घरची उलटी चुकून पाण्याला मोठी लागली तहान. म्हणजे जो दाखवणारा आहे, जो ईश्वराची ओळख करून देणारा आहे तो सुद्धा ईश्वर आहे, तो सुद्धा परमात्मा आहे. आणि जो पाहणारा आहे, जो ज्ञान प्राप्त करणारा आहे तो सुद्धा परमात्मा आहे आणि ज्याला पाहायचं तो सुद्धा परमात्मा आहे. अशा परमात्म्याची ओळख करून देण्यासाठी हा सद्गुरू या भूतलावर आलेला आहे. निराकार वस्तू आकाराशी आली. निराकार ब्रह्मरूप वस्तू स्वतः आकार रूपामध्ये येऊन, साकार रूपामध्ये येऊन तुमच्या आमच्यामध्ये वावरत आहे, तुमच्या आमच्या सहवासामध्ये येत आहे. का तर एकच ध्यास की तो निराकार ईश्वर दाखवून भटकंती संपवायची आहे. आणि म्हणून प्रत्येक महात्मा या ठिकाणी आलेला संत या सद्गुरूचा जिक्र करतोय. कारण सद्गुरू भक्ती म्हटलं की सद्गुरू शिवाय पर्याय नाही, सद्गुरू शिवाय कर्मोपाय नाही, सद्गुरू शिवाय भक्तीमध्ये आपण पूर्णत्वाला आपली भक्ती जाऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आल्याच्या नंतर महात्मा सद्गुरूचं वर्णन करत आहे, सद्गुरूचं गीत गात आहे, सद्गुरूचा महिमा गात आहे. धन्य धन्य सद्गुरू माऊली, योग असा हा घडविला. कारण तो योग आपल्या जीवनामध्ये या सद्गुरूनं आणून घडविला आहे. आपल्याला तो परमात्मा त्या योगाद्वारे, त्या ज्ञानाद्वारे दाखवलेला आहे, तो ईश्वर दाखवलेला आहे, तो निराकार परब्रह्म दाखवलेला आहे. धन्य धन्य सद्गुरू माऊली, योग असा हा घडविला, अवतार गुरु ज्ञानाने जीवा यमापासून सोडविला. की आपली सुटका केली या 84 लाख योनीच्या फेऱ्यात, यमापासून सुटका केली. ते परब्रह्म दाखवलंय, ते निज घर आपल्याला दाखवलंय. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते घर आपल्याला दाखवून दिलेलं आहे. या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला 4-5 ठिकाणी सत्संग भवन विचारावं लागलं, पुण्यवाडी विचारावं लागलं, महात्मा नेहमी सांगत असतात. परंतु आता या ठिकाणी मी आलोय, दास आलाय. दुसऱ्या वेळेस जर यायचं ठरलं तर डायरेक्ट या ठिकाणी दास येईल. बरोबर महात्माजी? त्याप्रमाणे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते जर घर आपण पाहून घेतलं, ते निज राम आपण पाहून घेतलं तर आपला परलोक सोयला होणार आहे. सद्गुरू मुळात याच्यासाठी आलेला आहे. सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याची संसार, सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या परोपकार. तो परोपकार करण्यासाठी हा सद्गुरू आलेला आहे. आणि एकदा का या दरबारामध्ये आलो मग कशाचीही कमी पडत नाही, कुठल्याही आनंदाची कमी पडत नाही. कारण कितीही कष्टात असला संत, कितीही दुःखात असला तरी त्याची अवस्था अशी बनून जाते की ते त्या दुःखाकडे लक्ष न जाता जे जीवनामध्ये सुख आहे त्याचा आनंद प्राप्त करतोय. संतांच्या सानिध्यामध्ये जातोय, या दरबारामध्ये येऊन बसतोय, त्याला या दरबारामध्ये सुख वाटते. तो मोठा आपल्याला सद्गुरूने दिलेला आहे. नाहीतर जीवन असंच चालू होतं. माताजींनी सुंदर सांगितला दृष्टांत की यापूर्वी येण्याच्या अगोदर म्हणा बाहेर नुसती आपण याची त्याची चेष्टा मस्करी करतोय, दुसऱ्याच्या चुका काढण्यात आयुष्य जात आहे. त्याच्यापासून आपली
सुटका या सद्गुरूने केलेली आहे. नाही तर अवस्था कशी होती, एका उदाहरणाद्वारे आज सांगतोय तुम्हाला, प्रेमाने बोला. एका ग्रहस्थाचे उदाहरण सांगत असतो. एक ग्रहस्थ डॉक्टरकडे गेला महाराज आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर माझ्या बायकोला काही ऐकायला येत नाही. प्रेमाने बोला, माझ्या बायकोला काही ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणे त्यांना घेऊन या पेशंट घरी आणि विलाज कसा करायचा. नाही म्हणे ती काय येणार नाही, जे काय करायचं ती इथून करा, औषध द्या, काहीतरी गोळ्या द्या. आता डॉक्टर वाटलं याच्याकडून आधी लागतं येण्याच्या. डॉक्टर म्हणे एक काम कर, घरी जा आणि तुझ्या बायकोला किती लांबून ऐकायला येते हे पाहून ये म्हणे, तपासून. सोपं आहे म्हणे. बाबा घरी गेला, दरवाजाची बेल वाजवली, मुलानं दार उघडलं, मुलाला विचारलं आई कुठं आहे. मुलगा म्हणे स्वयंपाक रूम मध्ये स्वयंपाक करते. आता चेक करायचं होतं, येईल बाहेरच्या दारातूनच आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली. बहिणीचे काहीच आवाज आला नाही. याला वाटलं बायकोला बाहेरच्या दारातून ऐकायला येत नाही. बेडरूमच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली. काहीच आवाज नाही. महात्माची काही प्रतिसाद नाही. याला वाटलं प्रकरण जरा गंभीर आहे. बायकोला बेडरूमच्या दारातून सुद्धा ऐकायला येत नाही. किचनच्या दाराजवळ गेला, तिथून आवाज दिला. अगे भाजी काय केली. काहीच आवाज नाही, काहीच प्रतिसाद नाही. याला वाटलं इथूनही ऐकायला येत नाही. किचनमध्ये बायको स्वयंपाक करीत होती. बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला बाबा आणि मोठ्याने आवाज दिला. म्हणे अगे भाजी काय केली. त्या बाईने हातात मी कढाई माताची दणकन खाली आढळली आणि म्हणाली 4 वेळेस सांगितलं ना तुला बटाट्याची केली. काय झालं, 20 वर्ष झालं याला काही ऐकायला येत नव्हतं. हा काय म्हणायचा, बायकोला काही ऐकायला येत नाही. दुसऱ्याचे तू दोष काढीशी, कळे ना काही तुझे तुला, मना अंतरी नसता प्रीती, राम भेटले नाही तुला. अवस्था तशी होती महाराज. कुठंतरी कितपत पडलो होतो, रस्त्याच्या कडेला पडलो होतो, कोणी म्हणून विचारत नव्हतं. अगदी प्रत्येक महात्माच्या जीवनामध्ये ते अनुभव आलेला आहे. प्रत्येक महात्मा कोणी विचारत नव्हतं. रस्त्याच्या कडेला एखादा दगड पडावा, धूळ हात पडावा आणि कुत्र्याला फेकून मारायला सुद्धा कोणी उचलू नये अशी परिस्थिती होती. मी दगड होऊन झिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा, तो मारा याला देखील मज कुणी उचलले नाही. पण सद्गुरूने उचललं. ती धूळ साफ केली अज्ञानाची, ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं. तो ज्ञानाचा प्रकाश प्रकट केला आणि महात्मा पद नवे नवे तर देवत्व प्राप्त करून दिलं. धन्य धन्य सद्गुरू माऊली, योग असा हा घडविला. आणि म्हणून संत महात्मा या सद्गुरूचं महिमा गात आहे, गुणवर्णन करत आहे. सद्गुरू शिवाय भक्तीमध्ये तरुण उपाय नाहीये. आपण ऐकतोय सद्गुरू शिवाय भवसागर लावून जाता येणार नाहीये. बघा काल परवाच्या महात्माच्या वाणीतून दासने ऐकलं की नारळ जर पाण्यात टाकला त्याचं वरचं सालट्या काढून तर तो बुडतो आणि मोसंबी जर पाण्यात टाकली तर ती बुडत नाही. का बुडत नाही बाबा, तिला ते आवरण आहे म्हणून. आणि ते तिचे सालटे जर काढले तर ती बुडती. जे आवरण जे आहे ना तो हा सद्गुरू आहे. ते आवरण आहे म्हणून आपण भवसागर तरलो आहोत. नाहीतर आपली सुद्धा त्या भवसागरामध्ये गटांगळ्या खाण्याशिवाय आपल्यालाही सुद्धा गत्यंतर नव्हतं. ते आवरण जे आहे मोसंबी सारखं, तसं या निराकाराचं आवरण आपल्यावर आहे. या ईश्वराचं, या सद्गुरूचं आवरण आहे. अंगसंग माझ्या प्रभू असूनी, मी राहतो या प्रभू माझी. हे आवरण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण गटागळ्या खाणार नाही, तोपर्यंत आपण या भवसागरात बुडणार नाही. हा सद्गुरू जो आहे तो मुळात त्यासाठी आलेला आहे. सर्व काही आपल्याला देणार आहे. देणाराही तोच आहे, करून घेणाराही तोच आहे. आपण मात्र निमित्त आहे. या संत जनावासा मौका या ठिकाणी प्राप्त झाला. खऱ्या अर्थाने दासचं परम भाग्य आहे की तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शन दासला होते. खरं तर आपल्यासारख्या संत महात्म्यासमोर दासची बोलण्याची पात्रता नाहीये असं म्हणायला काही हरकत नाहीये. अध्यात्मात मुरलेली सर्व मंडळी आहेत. परंतु ज्याप्रमाणे एखादं लहान मूल बोबडं जरी बोलत असलं बाबा तरी त्याचे आई वडील कौतुक करत असतात. त्याप्रमाणे तुम्ही कौतुक करत आहात. आनंदाची गोष्ट आहे. कारण तो स्वभाव तुमचा आहे. जैसा स्वभाव मायबापाचा
आपण ते बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आहे. त्याप्रमाणे तुम्ही कौतुक करत आहात सत्संगची. या खरोखरच सत्संगची तुमच्या समोर बोलणं म्हणजे अगदी एखाद्या वड्यानं समुद्राला उपदेश केल्यासारखं आहे. तुमच्या समोर बोलणं म्हणजे एखाद्या कनेरीच्या झाडाला कल्पवृक्षाला उपदेश केल्यासारखं आहे. तुमच्या समोर बोलणं म्हणजे एखाद्या सिंहासमोर गर्जना देण्यासारखं ओरडण्यासारखं आहे सत्संगची. या तुम्ही संत मायबाप कृपावंत आहात, दयावंत आहात. दासलाही आशीर्वाद करा की तुम्हासारख्या साधू संतांचं दासला अविरत दर्शन घडत राहावं, तुम्हासारख्या साधू संतांची सेवा घडत राहावं. सत्संगची ज्याप्रमाणे दास बोलतोय खऱ्या अर्थानं दास कडून ते कर्म घडावे, नुसता बोलण्यापुरता दास राहू नये. सत्संगची दास येताना आम्हाला किलोमीटरचे दगड लागले महाराज. रस्त्याच्या कडेला असतात किलोमीटर. पुणेवाडी 20 किलोमीटर, पुणेवाडी 30 किलोमीटर. रस्त्यात दगड होता, किलोमीटर सांगत होता आणि पुणेवाडी 20 किलोमीटर. त्याला म्हटलं बाबा सगळ्याला सांगतोय रस्त्याला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पुणेवाडी 20 किलोमीटर, पुणेवाडी 20 किलोमीटर, पण तू कधी पुणेवाडीला गेलाय का? प्रेमाने बोला. ते माझं काम नाही, माझं फक्त सांगायचं काम आहे. पुणेवाडी 20 किलोमीटर. तशी दासची अवस्था आहे. दास तुम्हाला सांगेल आचरण असं ठेवा, दास बोलेल, परंतु दासच्याही हातून ते कर्म घडावे. त्या किलोमीटरच्या दगडासारखी दासची अवस्था राहू नये. कृपा करा, दया करा, आशीर्वाद करा. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या चरणी निवेदन प्रार्थना आहे, विनंती प्रार्थना आहे की दासलाही दासच्या परिवाराचे कर्म तुम्हासारख्या साधू संतांसारखे घडावे. सत्संगची दासच्या वाणीतून काही उचनीच शब्द निघाला असेल तर उदाहरण क्षमा करा. शेवटी जे काही होतं संतांचं होतं, तुम्हासारख्या साधू संतांचं ऐकून ऐकून दास या ठिकाणी बोलत आहे. तरी सुद्धा काही उचनीच शब्द निघाला असेल तर उदाहरण करताना क्षमा करा. शेवटी वेळ सुद्धा आपल्या वेळेवर पोहोचलेला आहे सत्संगची. शेवटी सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी परमपिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभू, सबका हो कल्याण, सबका हो कल्याण. प्रेमाने बोला.